तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण निफ्टीवरती. ऑन निफ्टी जर का आपण डेली टाईम फ्रेम थोडंसं ऑब्झर्व करायला गेलो तर मार्केट ते जे कंटिन्यू स्ट्रॉंग मोमेंटम दाखवलं होतं त्यानंतर थोडंसं इथं आपल्याला पॉज येताना बघायला भेटतं आणि मार्केट आपलं जे ऑल टाईम हायच्या आसपास जे काही आपला सायकोलॉजिकल नंबर आहे 25,000 त्याच्या आसपास आपलं मार्केट ऑलरेडी आलेलं आहे आणि 2 टाइम्स मेजर फॉल आपल्याला बघायला भेटला. ज्यावेळी पण मार्केट 25,000च्या आसपास ज्यावेळी पण गेला त्यावेळी आपल्याला एकदम एकतर परवा दिवशी म्हणजे कालच्या डेला मार्केट जोरात फॉल आला त्या लेवलपासून. नंतर आज पण ऑलमोस्ट त्या लेवलच्या आसपास मार्केट तिथून एक फॉल आपल्याला बघायला भेटला. तर इथं मार्केट थोडंसं दोन गोष्टी प्रोबॅबिलिटी आहेत. एक तर प्रॉफिट बुकिंग येऊ शकते ऑलरेडी बिकॉज 25,000 मार्केट नॉनस्टॉप जे रॅली केलं आहे तर थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग बाय डिफॉल्ट बघायला भेटू शकते. अगेन जर का आपण इथं बघायला गेलो तर इथून मार्केट जरा पण एक मोठा पुलबॅक ह्याच्यामध्ये आलेला नाही आहे. इथं आपल्याला पुलबॅक बघायला भेटला बट असा काइंड ऑफ पुलबॅक इथं आलाच नव्हता. त्यानंतर मार्केट स्ट्रेट वरती गेलं आहे. अगेन वरती जायचा प्रयत्न केला तर थोडा वेळ याच्यामध्ये मला असं वाटतं की कन्सॉलिडेशन फेज होऊ शकते, थोडंसं प्रॉफिट बुकिंग होऊ शकते आणि त्यानंतरनं एक रेंज मार्केटनं जर का ब्रेक केली इधर सपोज 24,000चा असू शकतो किंवा 25,000चा असू शकतो. जर का 25,000च्या वरती सस्टेन राहिला तर मार्केटसाठी हेल्दी राहील की नवीन ऑफ जर्नी स्टार्ट करायला. अदरवाईज जर का आपण बघायला गेलो जर का मार्केट इथूनच अपसाईडला गेलं तर त्यामध्ये थोडीशी स्ट्रेंथ कमी असू शकते. जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये देन आजचं जे डेला मार्केटमध्ये जे प्राइस ॲक्शन बनले कॅन्डलस्टिक्स जे बनले ते बनते आपलं इन्व्हर्टेड हॅमर्ड काइंड ऑफ पॅटर्न. सिंपल वे लक्षात ठेवायचा आहे. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं जोपर्यंत हा जो हाय आहे प्रिव्हियस हाय 25,000 याच्यावरती सस्टेन होत नाही तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड याच्यामध्ये करायचा नाही आहे. जोपर्यंत लोच्या खाली मार्केट जात नाही म्हणजे प्रिव्हियस कालचा डेचा जो लो आहे ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत डाऊनसाईडचा ट्रेड याच्यामध्ये करायचा नाही आहे. सिंपल आज जर का आपण बघायला गेलो सेकंड त्याच्यामध्ये इनसाईड कॅन्डल पण तयार झाले. सिंपल लक्षात ठेवायचा कन्सेप्ट जर का हायच्या वरती सस्टेन राहिला तर अपसाईडचा ट्रेड पण करू शकतो, लोच्या खाली सस्टेन राहिला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण कंटिन्यू करू शकतो. जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेम जर का याच्यामध्ये बघायला गेलो तर मार्केटनं एक चांगली रेंज तयार केली आहे आणि याच्यामध्ये अपकमिंग डेजमध्ये एक इव्हेंट आहे. फेडची पॉलिसी आहे ओके. फेड रेट हाईक इंटरेस्ट रेटवरचं डिसिजन आहे ते मे बी उद्याच्याला रात्री येणार आहे. त्याच्यामुळं उद्याच्याला मार्केट थोडंसं आज जसं वोलाटाईल होतं तसं काइंड ऑफ सिनारिओ राहू शकतो याच्यामध्ये बाय डिफॉल्ट. आणि जर का आपण इथं बघायला गेलो तर इथे एक मार्केट रेंज करायचा प्रयत्न करते. जर का मार्केट उद्या पण गॅप अप ओपन झाला तर याच्यामध्ये क्लिअर आहे की मार्केटला ह्या रेंजमध्ये राहायचं आहे आणि मार्केट त्या रेंजमध्ये राहायचा प्रयत्न करणार आहे. जर का मार्केट इथं गॅप अप जर का झालं आणि सपोज जर का डाऊनसाईडला आला तर याच्यामध्ये कन्सॉलिडेशन झाला 24,800चा लेवल हा जो लो आहे ह्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला तर इथून अगेन आपल्याला एक 100 पॉईंटचा पण फॉल बघायला भेटू शकतो. त्याच्यामध्ये जास्त वरी करण्याबाबतीत काही अडचण नाही आहे कारण की इथं मार्केट मल्टिपल टाईम अपसाईडला गेलं त्यानंतर कन्सॉलिडेशन झालं आणि जर का ब्रेकडाऊन आला तर ते काइंड ऑफ कंटिन्युएशन ट्रेड आपण कंटिन्यू करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर का मोठा गॅपडाऊन जर का ओपन झाला डायरेक्टली सपोज मार्केट 24,700च्या आसपास जर का ओपन झाला इथं कुठला आपला रिव्हर्सल काइंड ऑफ पॅटर्न जर का बघायला भेटला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो कारण की ऑलरेडी मार्केटचा जो मेजर ट्रेंड आहे हा अपसाईडचाच अप ट्रेंड आहे. आणि सपोज जर का मोठा गॅप झाला जर का मार्केट डायरेक्टली 25,000च्या आसपास कुठं पण ओपन झालं तर वेट करायचं. त्यामध्ये स्कॅल्पिंगला आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो जर का मार्केटमध्ये निगेटिव्ह काइंड ऑफ पॅटर्न बनला तर. जोपर्यंत मार्केट आजचा डेचा हाय आणि आजचा डेचा लोच्या खाली जात नाही ह्याच्यामध्ये कुठं पण राहिला तर मार्केट प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट साईडवे राहू शकते. त्यानंतरनं एक्सपेक्टेड आहे की बुधवार किंवा गुरुवारी मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. होप तुम्हाला समजला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. थोडंसं बँक निफ्टी निगेटिव्ह आहे कम्पेअर टू निफ्टी पॉझिटिव्ह दाखवायला लागले कम्प्लिटली पण बँक निफ्टी कम्प्लिटली त्याच्याबरोबर उलटं रिॲक्ट करत चाललं आहे. इथून जर का तुम्ही बघायला गेला इथं मल्टिपल डेज मार्केट सस्टेन राहिलं होतं, कन्सॉलिडेशन झालं होतं, त्यानंतरनं डाऊनसाईडला ब्रेकडाऊन दाखवलं, त्यानंतर इथं रिट्रेस आलं, अगेन डाऊनसाईड आलं आणि इथं मार्केट हॉल्ट करतं आहे. आता जर का आजचे कॅन्डल जर का बघायला गेलो तर निफ्टीमध्ये पण इन्व्हर्टेड हॅमर बनला आहे, ह्याच्यामध्ये पण इन्व्हर्टेड हॅमर बनला आहे, इथं पण एक इनसाईड कॅन्डल तयार झाले, निफ्टीमध्ये पण इनसाईड कॅन्डल तयार झाले. तर सिच्युएशन एकदम भारी आहे. जर का लोच्या खाली सस्टेन राहिला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड कंटिन्यू करू शकतो. हायच्या वरती सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा ट्रेड कंटिन्यू करू शकतो. जर काही ह्या लोच्या खाली मार्केट जर का आला तर वेल अँड गुड, त्याच्यामध्ये आपल्याला चांगली मोमेंटम डाऊनसाईडला कॅच करता येते. जर का मार्केट ह्याच्यावरती सस्टेन राहिला तर मिनिमम हे जे आपलं हाय आहे इथंपर्यंत आपलं टार्गेट प्लॅन असू शकतं.
15 मिनिटावर जर आपण बघायला गेलो कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, तर इथं जर आपण बघायला गेलो कंटिन्यू एक अपसाईड मोमेंटम, त्यानंतर मार्केट थोडंसं डाऊन साईडला आला, अगेन अपसाईड जायचा प्रयत्न केला, पण मार्केट सेलर एकदमच जास्त आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे याच्या थोडंसं खालतीच इथून खाली टर्न मार्केटनं क्रिएट केला आहे. आता सिंपल लक्षात ठेवायचं, सपोज जर का गॅप डाऊन ओपन झाला चुकून, जर का मार्केट हा जो एरिया 51,000 सायकोलॉजिकल नंबर इथं किंवा 50,800 51,000च्या आसपास 51,100-200 पासून 50,800 किंवा 50,600च्या आसपास कुठं पण मार्केट जर का डायरेक्टली मोठा गॅप डाऊन होऊन जर का ओपन झाला, इथं कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो, किंवा 50,400 50,500च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन आला, कन्सॉल्टेशन केला आणि हे लोज जर का मार्केटनं ब्रेक डाऊन दाखवला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन कंटिन्यू करू शकतो. उद्याच्याला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर एक एक्सपेक्टेशन आहे की ट्रेंडी मार्केट असू शकते. इफ जर का मार्केट ह्या लोच्या खाली किंवा ह्या हायच्या वरती सस्टेन राहिला तर आपण ह्याच्यामध्ये ट्रेंडी मार्केटचं एक्सपेक्टेशन करू शकतो आहे. चुकून जर का मार्केट गॅपअप झाला, डायरेक्टली आपण 52,000च्या आसपास 52,000पासून 51,800च्या आसपास जर का ओपन झाला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. चुकून जर का मार्केट 52,200 पासून 52,300च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तरी पण आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केट ह्या दोन लेगच्या मध्ये जर का राहिला, हा हाय आणि हा लोच्या मध्ये राहिला, तर वेट अँड वॉच, मार्केट साईडवे राहू शकते, व्हॉलॅटिलिटी आहे भरपूर आणि फेडचं डिसिजन पण आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी राहू शकते. आणि सपोज जर का मार्केटने हे लेवल जर का ब्रेक केले डाऊन साईडला सस्टेन राहिला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन कंटिन्यू करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.